विधीनं बघा एवढ्यामध्ये सर्व देवतांना देवत्व जर प्राप्त जर झालं असेल तर महादेवाच्या साधनेमुळे ब्रह्मादिकांना ब्रह्मत्व प्राप्त झालं, विष्णूंना विष्णुत्व प्राप्त झालं. एवढ्यामध्ये बघा तुम्हाला सांगतो रुद्रदेवाला रुद्रत्व प्राप्त झालं, गणेशाला गणेश तत्व प्राप्त झालं. म्हणून हरिपाठामध्ये आमचे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एक तत्व नाम दृढ धरी म्हणा. एक तत्व, तत्व कळालं पाहिजे. भगवद्गीतेमध्ये सांगितलं तत्वम तत्व विदेकात्मा जन्म मृत्यू जराधिका. तत्व कळणं गरजेचं आहे. म्हणून एवढ्यामध्ये लिंग स्वरूप शिव आहे. शिवादेवीला प्रारंभी बघा एवढ्यामध्ये अशा प्रकारचं शिव आणि पार्वतीला एकाग्र मन करून स्नान घालावं. मंगल स्नान, उमललेलं पांढरं कमळ घेऊन एवढ्यामध्ये बघा त्या कमळात त्यांचं मनोभावे पूजन करावं, त्यांना नमस्कार करावा. शुद्ध केलेल्या बघा जागेवर सुंदर प्रकारचे बघा एवढ्यामध्ये जागा सारून काढायची. एवढ्यामध्ये गाईच्या शेणानं त्याच्यामध्ये गोमित्र कालवायचं आणि ते बघा ती जागा तिथं एक सुंदर प्रकारचा मंडप करायचा. तिथं सुंदर प्रकारचे तोरणं बांधायचे, केळीचे खांब बांधायचे. अशा प्रकारची लिंगाची शोभा करायची. शुभ लक्षणयुक्त आहे सगळं. पूर्वीचे लोक बघा एवढ्यामध्ये तुम्हाला सांगतो मातीच्या घरामध्ये राहायचे, मातीचं घर सारवायचे. त्या मातीच्या घरावर बघा एवढ्यामध्ये आपली गोंगडी टाकायचे, त्याच्यावर झोपायचे. हाडन हाड मोकळे होतो. कारण या धरणी मातेतून काही बघा एवढ्यामध्ये अशा प्रकारच्या अशा वस्तू त्या शरीराला मिळत होत्या. आता ती माती गेली, आता सगळं आरशिशी झालं. आता आरशिशी झाल्यामुळं काय झालं तुम्हाला सांगतो, कमरात गॅप पडायला लागला. हा काही ना काहीतरी भानगडी आहेच बघा आहे ना. हा कोणाला गॅप पडला, कोणाला काही, कोणाला काही, कोणाला सुख नाही. कारण हे सगळं जे वैभव आहे ना, हे वैभव बघा दुःखाचं आहे, पूर्वीचं सुखाचं. आणि अशा पद्धतीनं बघा एवढ्यामध्ये शुभ लक्षणयुक्त मनोहर बघा पद्यासन त्या ठिकाणी काढावं. आणि त्या कमळावर बघा कैलासाच्या मध्यभागी उजवीकडे अंगठ्या एवढं लहान पण बघा एवढ्यामध्ये असं अंगठ्या एवढं अंगुष्ठा एवढं शिवलिंग. तुमच्या डोळ्याचं बुबुळ आहे ना तेवढं शिवलिंग बघा एवढ्यामध्ये. छोट्या शिवलिंगाची पूजा करायची, मोठ्या लिंगाची तर करावीच, पण आपल्या घरी सुद्धा रोज जे इष्टलिंग आराधक आहे ज्याच्या गळ्यामध्ये लिंग आहे त्याने लिंगाची पूजा करावी. लिंगाचा कलर कसा आहे, डोळ्याच्या बुबळ्यासारखा निळा. ज्यावेळेस ते लिंग आपण हातात घेतो आणि हातात घेतल्याच्या नंतर त्या लिंगाची आपण बघा पूजा करतो ना, असं ध्यान करायला बसलो ना, त्या लिंगामध्ये आपलं प्रतिबिंब दिसलं पाहिजे. साक्षात आपल्याला त्या लिंगामध्ये शिव दिसला पाहिजे, त्याच्यामध्ये आपल्याला शिव दिसला पाहिजे. आपल्या डोळ्याच्या बुबुळासारखाच कलर असतो त्या लिंगाचा. लिंग अंगुष्ठा एवढंच असतं, एवढंच लिंग असतं. कारण त्याच्यामध्ये सगळं परब्रह्माचं चैतन्य भरलेलं असतं. हो, म्हणून एवढ्यामध्ये अशा प्रकारचं स्थापन केल्याचं बघा एवढ्यामध्ये त्याला गंध बेलान पूजा. शिवलिंगाची पूजा केल्याच्या नंतर बघा तुम्हाला सांगतो सुंदर प्रकारचं बघा जे काय आपल्याकडं पूर्वेला पिवळी व्हायची बघा. त्यानंतर बघा तुम्हाला सांगतो महादेवाला पश्चिमेला अंगूर व्हायचे, उत्तरेला चंदन. अशा प्रकारचं त्यानंतर सुगंधित बघा विविध फुलांनी बघा पूजन करायचं. आणि काळा अंगूर, काळे जे अंगूर असते ना त्या काळ्या अंगुराच्या रसानं बघा एवढ्यामध्ये आणि गुगळाचा धूप दाखवायचा. गुगळाचा धूप दाखवायचा. अत्यंत तलम आणि निर्मळ बघा असं एवढ्यामध्ये वस्त्र अर्पण करायचं. आपणही स्वच्छ राहायचं. आणि अशा पद्धतीचं बघा एवढ्यामध्ये त्यानंतर घृत मिश्रित बघा म्हणजे गावरान गाईच्या तुपाचा एवढ्यामध्ये मिश्रित खिरीचा नैवेद्य महादेवाला दाखवायचा. आणि साजूक तुपानं त्या महादेवाला एवढ्यामध्ये स्नान घालायचं. मंत्राचा उच्चार करायचा, प्रदक्षिणा घालायची. प्रदक्षिणा केल्यामुळं काय होतं, भ्रम नष्ट होतं. बघा ते सुद्धा ऐकायला आलं किती मंगसुळीचे बघा एवढ्यामध्ये पशु सुद्धा ज्ञानी आहे. माणसं तर आहेत, माणसं तर आहेत हा, पण एवढे